नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक कापूस उत्पादकाच्या हृदयाला भिडणारा आहे. घरात कापसाच्या गंजी भरलेल्या आहेत, पण बाजारात मात्र दिवसेंदिवस भाव घसरत आहेत. गेल्या महिन्यात जो कापूस 8,500 रुपयांच्या आसपास विकला जात होता, तोच आज 7,300 रुपयावर घसरला आहे. म्हणजेच थेट 1,200 रुपयांचा फटका प्रति क्विंटल मागे. हा फक्त आकडा नाही, ही आपल्या कष्टाची, घामाची आणि पैशाची घट आहे. मग प्रश्न असा उभा राहतो, अचानक एवढी घसरण का झाली? कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI नेमकं काय करत आहे आणि 27 फेब्रुवारी नंतर बाजाराचं चित्र कसं असू शकतं? चला तर मग संपूर्ण परिस्थिती टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सध्याची बाजार स्थिती स्थिर की वादळापूर्वीची शांतता? सध्या बाजारात एक शब्द जास्त ऐकू येतो, स्थिर. म्हणजे भाव खाली येणं थांबल्यासारखं वाटतं. पण ही स्थिरता खरी दिलासा देणारी आहे का, की ही मोठ्या घसरणीपूर्वीची शांतता आहे? सूत्रानुसार यंदाच्या हंगामात अजूनही 20 ते 30% कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. म्हणजे हजारो कोटींची मेहनत अजून विकली गेलेली नाही. याच वेळी भाव पडत आहेत आणि हमी खरेदीची अंतिम तारीख देखील जवळ येत आहे. यात CCIची दुहेरी भूमिका आहे का, की गोंधळ कुठे होतोय? CCIचं काम काय? जेव्हा बाजारात भाव कोसळतात तेव्हा हमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांना आधार देणं. पण यंदा चित्र थोडं वेगळंच दिसतंय. 19 जानेवारीपासून CCIने स्वतःच्या गोदामातील मोठा साठा विकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे तब्बल 88 ते 89 लाख गाठींचा साठा आहे. जेव्हा देशातील सर्वात मोठा साठेदार विक्रीला उतरतो तेव्हा बाजारावर दबाव येणं हे स्वाभाविकच आहे. आणि त्याच वेळी 27 फेब्रुवारी नंतर खरेदी थांबण्याची घोषणा झाली. म्हणजे एका बाजूला विक्री आणि दुसऱ्या बाजूला खरेदी बंद. हा बदल शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरतो. व्यापाऱ्यांची रणनीती काय असेल ते आपण पाहूयात. कापड गिरण्या आणि व्यापारी सध्या सावध भूमिका घेत आहेत. ते म्हणतात CCIचे दरही परवडत नाही. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, CCIवर दबाव आणायचा आणि दर आणखी कमी करून घ्यायचे. जर CCI दर कमी करतं तर खुल्या बाजारातील भाव अजून खाली येण्याची शक्यता आहे आणि या खेळात अडकतो तो मात्र शेतकरी. आयात धोरण आणखी एक अनिश्चितता आहे. सध्या भारतात कापसावर 11% आयात शुल्क आहे. ही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक संरक्षण भिंत आहे. पण सरकार हे शुल्क कायम ठेवणार का, की एखाद्या संभाव्य व्यापार करारामुळे कमी करणार? जर आयात शुल्क काढलं गेलं तर परदेशातून स्वस्त कापूस मोठ्या प्रमाणात भारतात येईल. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत भावावर दबाव वाढेल. 27 फेब्रुवारी नंतर नेमकं काय होणार आहे? जर हमी खरेदी थांबली तर शेतकरी पूर्णपणे खासगी व्यापाऱ्यावर अवलंबून राहतील. व्यापाऱ्यांना माहिती असेल की आता शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाही. अशा वेळी सौदा शक्ती कमी होते आणि भाव पाडले जातात. मग करायचं काय? 5 टप्प्यांची कृती योजना राखायची. म्हणजे CCI नोंदणी तपासा. तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे का हे खात्री करा. भावांची तुलना करा. स्थानिक बाजारभाव आणि हमीभाव यांची तुलना करा. जोखीम क्षमता ओळखा. भाव आणखी पडेल तर सहन होईल का, की सध्याचा भाव सुरक्षित आहे? सुरक्षित पर्याय निवडा. जर नोंदणी झाली असेल तर अंतिम तारखेपूर्वी हमी भावाने विक्री करणं हा तुलनेने सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एकजूट रहा. खरेदी मुदतवाढीसाठी शेतकरी संघटनामार्फत आवाज उठवा. एकत्रित आवाज नेहमी प्रभावी असतो. हमीभाव आणि सरकारी खरेदीची सध्याची व्यवस्था पुरेशी आहे का, की दीर्घकालीन स्थिरता देणारे नवीन धोरण हवे? तुमचे अनुभव आणि मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा अनुभवच खरी दिशा देतो. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.